दादांच्या आजी आहेत सरोज अक्का, म्हणजे पवार साहेबांच्या पेक्षा 2 वर्षांनी त्या मोठ्या आहेत. पवार साहेबांच्या सख्या मोठ्या बहीण, त्या सुद्धा श्रीरामपूर, जे आपलं ज्यात इस्लामपूरचं नाव आता बदलून श्रीरामपूर केलंय, तिथं त्यांची एक शिक्षण संस्था आहे. मी स्वतः एकदा व्याख्यानाला तिथे गेलो होतो, तर 5 मजले त्या पायऱ्या चढून गेल्या होत्या. त्यामुळे हे सत्यशोधकी शारदामाई पवारांचं रक्त आहे. त्यामुळे किती पायऱ्या चढून गेल्या, किती पायऱ्या उतरल्या, तर त्यांना तो फरक पडत नाही. पण एक गोष्ट त्यातून लक्षात घेतली पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात अखंड सावधानता हा एक महाराजांच्या जीवनातला अविभाज्य घटक होता. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या बुधभूषण ग्रंथात लिहिलेलं होतं की राजाने असुरक्षित प्रवास करू नये. हे त्यांच्या बुधभूषण ग्रंथात आहे. संस्कृत मधला तो श्लोक आहे, व्यसनाधीनाना सर्वानुभूपती परिवर्जिता सप्तदोषाः सदा राज्ञः हातच्या व्यसनोदया. म्हणजे राजांनी, त्या काळात राजे होते ना, लोकशाही तर नव्हतीच, राजेशाही होती. राजांनी मुक्या प्राण्याची शिकार करू नये, वाईट मित्रांची संगत करू नये, द्यूत क्रीडा खेळू नये, आणि शेवटी त्यांनी सांगितलं होतं की असुरक्षित आणि असावधान हे प्रवासाला जाऊ नये किंवा टाळावं. तोच कित्ता जयदादांनी गिरवला, कारण जाताना व्हायब्रेट जर लिफ्ट झाली असेल तर येताना त्यात दुर्घटना होऊ शकते किंवा अडकू शकतो, किंवा व्हीएसआरचा एखादा तिथे पेड सोल्जर असू शकतो काही करणार. आता तर व्हीएसआर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदारांचा जर काही त्यांना दगाफटका झाला प्रवासात, तर हा व्हीएसआरच्या मालकावरच त्याचा संशय गेला पाहिजे, कारण त्यांनी अजितदादासारखा माणूस संपवलाय. त्याच्यामुळे जयदादांनी ही जी काही काळजी घेतलेली आहे ती आमच्या सर्वांसाठी तो एक आदर्श आहे की आम्ही सुद्धा प्रवासात काळजी घेतली पाहिजे. सर्व आमदारांनी प्रवासात काळजी घेतली पाहिजे. काल कसं बॉम्ब पडणार, अर्धे आमदार गेले बाहेर की बाबा पहिलं जीव वाचला पाहिजे, मग बाकीचं काय. आता समजा पडला असता, सगळं बेचिराग झालं असतं का नाही? ठीक आहे, तो धमकी दिली कोणी, तो ईमेल खरा होता की खोटा होता, तो पाठवला कोणी, आणि जीवाच्या आकांतानं ज्यावेळेस माणूस पडतो त्यावेळेस माणसाला संकटाची चाहूल लागते. बस जशी धमकी बॉम्बस्फोटाची इथे दिल्या गेली, व्हीएसआर सुद्धा तसंच आहे ना. व्हीएसआर व्हेंचरचा व्हीके सिंग हा काही वेगळा नाही आहे. त्याच्यामुळे प्रवास करताना सर्वांनी सावध असलं पाहिजे. हेच त्यातून शिकण्यासारखं आहे. कारण तुम्हाला सांगतो, अजितदादाचा अचानक झालेला विमान अपघात आणि त्यातून संपलेलं सगळं, माणसानी या गोष्टीतून एक शिकलं पाहिजे की जो क्षण माणसाच्या जीवनात आहे तो जगा, परिवारासह जगा, आनंदानं जगा. उद्याचं काय होईल हे काही सांगता येत नाही.